संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. पोलीस मित्र संघटनेचे उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित. नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालयाकडून लेखी आश्वासन. कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कथित भ्रष्टाचार कारभार, नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्या तसेच नगर परिषद हद्दीतील नागरी सुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पोलीस मित्र संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा भाग म्हणून संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी बुधवारी दिनांक 25 फेब्रुवारी पासून लोकमान्य टिळक चौक येथे साखळी उपोषण सुरू केले होते. तिसऱ्या दिवशी प्रशासनाकडून आश्वासने मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना औषधे उपलब्ध नसल्याचे कारण देत बाहेरून औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच आदिवासी महिला बेबी वाघमारे, गौर कामत यांची नॉर्मल प्रसूती झाल्यानंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आणि वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना फिटनेस सर्टिफिकेट देताना जावक क्रमांक न टाकता फसवणूक होत असल्याचा आरोपही करण्यात आला. ऑक्टोबर 2025 मध्ये उपजिल्हा रुग्णालयातील औषधे खासगी दवाखान्यात आढळून आल्याच्या प्रकरणात नेमकी काय कारवाई झाली याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी अशी मागणी रमेश कदम यांनी केली. याचबरोबर कर्जत नगर परिषदेकडील नागरी समस्येकडे लक्ष वेधत शहरातील नाट्यगृहाची दयनीय अवस्था, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण, गृहनिर्माण संस्थेतील पार्किंग जागावरील अतिक्रमण, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व पाणी पुरवठा, महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची उभारणी तसेच भाजीपाला व फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र बाजार व्यवस्था करण्याच्या मागण्या आंदोलनातून मांडल्या. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपनगराध्यक्ष संतोष पाटील, सहकारी नगरसेवक तसेच नगर परिषदेचे अधीक्षक रवी लाड व त्यांच्या पथकाने तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक अडकमोड आणि सविता पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत चर्चेनंतर मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यानंतर सर्वांच्या संमतीने रमेश कदम यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास पुढील काळात पुन्हा उपोषण सुरू करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कर्जत नगर परिषदेमध्ये रमेशजी कदम यांनी 12 मुद्दे होते आणि 12 सूचना होत्या. त्यांच्या सूचना ज्या आहेत आम्हाला मार्गदर्शक ठरतील, आम्हाला कर्जत शहरासाठी काम करण्यासाठी ऊर्जा उत्पन्न करतील. त्यांनी ज्या आरोग्य विभागामध्ये ज्या सूचना केलेल्या आहेत की कर्जत शहरामध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला वर्ग येतो आणि त्या महिला वर्गाला सुसज्ज असं शौचालय असावं आणि ते शौचालय स्वच्छ असावं ही त्यांची प्रामाणिक हेतू आहे. आणि त्या मुद्द्याचं आम्ही एक पहिल्याच मीटिंगमध्ये त्याच्यावर विचार करून आणि सर्व नगरसेवकांच्या मीटिंगमध्ये ठराव घेऊन आम्ही ते सर्व शौचालय आहे ते दुरुस्त करून आणि चांगल्या प्रकारे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू. तो पहिल्याच मीटिंगला तो विषय असेल. दुसरा मुद्दा जो त्यांचा आहे की बाजारपेठेमध्ये मध्ये असलेले जे डांबरीकरणाचे पॅच खराब झालेले आहेत ते सुद्धा पहिल्या मीटिंगला विषयाला चर्चेला ठेवून आणि त्याच्यावरती पुढील कारवाई करण्याचं आम्ही आश्वासन त्यांना देत आहोत. आणि आपलं नाट्यगृहाचे जे दरवाजे किंवा जी दुरुस्ती आहे ते गुरुवारी आम्ही त्यांच्या समवेत पाहणी करून ते दुरुस्त करण्याचं त्यांना आश्वासन देत आहोत. आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये त्यांच्या सूचनेचा योग्य विचार करून आम्ही सर्व जी कामं सुचवलेली आहेत ती करण्याचा प्रयत्न नगर परिषदेच्या माध्यमातून करू. त्यांनी आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुढील काळामध्ये कर्जतकरांसाठी तुम्ही असंच आंदोलन न करता आम्हाला सूचना देऊन आम्हाला मार्गदर्शन करावे अशी आशा बाळगतो. सर्वप्रथम सर्व कर्जत नागरिकांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आम्ही गेले 2 महिने कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक श्री विजय मस्कर यांच्या मनमानी आणि गैरकारभाराविरोधात पाठपुरावा करत होतो आणि आम्हाला बऱ्यापैकी त्यांचा गैरकारभार उघडकीस आणण्यास यश आलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही रायगड जिल्ह्याचे शल्यचिकित्सक निशिकांत पाटील यांच्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांनी पहिल्या निवेदनामध्ये त्या पत्राची दखल घेतली नाही. त्याच्यामुळे आम्हाला हे 25/2/2026ला साखळी उपोषण करणं भाग पडले आणि आम्ही साखळी उपोषण सुरू केले.
पहिल्याच दिवशी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आमच्या उपोषणाला भेट दिली आणि आमच्या मागण्या मान्य करण्याचं त्यांनी कबूल केलं. परंतु विजयजी म्हसकर यांचा जो कारभार आहे हा खूप गैर आहे ना गलतान आहे. त्याच्यासाठी त्यांना खूप वेळ लागणार आहे. म्हणून आम्ही अगोदरच उपसंचालक ठाणे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती. तसेच आरोग्यमंत्री त्यांच्याकडून यांना पत्र आलं. त्यांनी आता त्रिसदस्यीय कमिटी स्थापन केलेली आहे आणि ती आता चौकशीसुद्धा करते आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने 1 ते 12 मागण्या त्यांच्याकडे केल्या होत्या. त्यापैकी आम्हाला महत्त्वाच्या म्हणजे 3 ज्या जिव्हाळ्याच्या नागरिकांच्या आरोग्याच्या संबंधित होत्या. पहिली म्हणजे की एक आदिवासी महिला तिथे डिलेवरीसाठी ॲडमिट झाली आणि ॲडमिट झाल्याच्या नंतर नॉर्मल डिलेवरी होऊन तिला 3.5 किलो वजनाची मुलगी झाली आणि नंतर त्यांचं सांगण्यात आलं की रक्तस्राव व्हायला लागला. म्हणून आम्ही त्यांना पुढे हॉस्पिटलला उपचारासाठी पाठवली. परंतु जर रक्तस्राव होत होता तर तिला रायगड हॉस्पिटलला न पाठवता जर केमला किंवा पनवेलला पाठवली असती MGMला तर तिचा जीव वाचला असता. त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला आणि त्याची चौकशी आता सुरू आहे. म्हणजे आता चौकशी समिती सुरू आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की या महिलेवर उपजिल्हा रुग्णालय कर्जतमध्ये काय उपचार झाले होते, रायगड रुग्णालयामध्ये काय उपचार झाले होते आणि केममध्ये काय उपचार झाले, हे कशामुळे या महिलेची डेट झाली. जर ह्याच्यामध्ये जर काही हे वैद्यकीय अधीक्षक म्हसकर दोषी असतील तर त्यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची त्वरित बदली करावी आणि त्यांना निलंबित करावं अशा आम्ही 2-3 मागण्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरं एक प्रकरण असं की भारतीय जनता पार्टीने ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये मोफत शिबिर आयोजित केलं होतं आणि सर्व खर्च त्यांनी केला होता. आता जर का चौकशीमध्ये ते मान्य करत नाहीत, परंतु मी ऑन रेकॉर्ड सांगतो की भारतीय जनता पार्टीने जिथे जेवण दिलं होतं त्याच्याही माझ्याकडे पावत्या आहेत आणि बिलं आहेत आणि ह्यांनी तिथं जेवण देण्याचं काही कारण नव्हतं. परंतु ते असं म्हणतात की त्या शिबिराला आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना जेवणासाठी खर्च केले आणि ते 2-5 हजार रुपये नव्हे तर 51,000 रुपये आम्ही त्या जेवणासाठी खर्च केले आणि त्याचं बिल त्यांनी आता रायगड जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सबमिट केलेलं आहे. परंतु ते अजून मंजूर झालेलं नाही. म्हणजे याच्यात थोडक्यात संगनमत आहे आणि ते बिल आता मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. तर आम्ही ते पण चौकशी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. त्याच्यानंतर दुसरं एक त्यांनी बिल काढलेलं आहे ते म्हणजे 97,000 रुपये चक्क बॅनरचं बिल काढलेलं आहे आणि त्या बॅनरचं बिल म्हणजे 97,000 त्यांनी कुठं बॅनर लावले त्याची पण आम्ही चौकशी करायला लावलेली आहे. आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी सर्वच गोष्टी आता रेकॉर्डमध्ये बोलू शकत नाही. पण आता बऱ्यापैकी चौकशी समिती चौकशी करते आणि 7 दिवसामध्ये आपल्या चौकशीचा अहवाल सादर करून उपसंचालकाकडे पाठवणार आणि त्यांच्यावर कारवाई करणार आहेत आणि त्यांनी आता शब्द दिला आहे. त्याच्यानंतर एक फिटनेस सर्टिफिकेट त्यांनी जावक नंबर न टाकता दिलेला आहे आणि कर्तव्यात कसूर केलेला आहे. अशा अनेक आम्ही त्यांच्या गैरकारभार आणि मनमानी कारभाराच्या बाबी आम्ही पुरावानिशी त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. त्यामुळे आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये जमेची बाजू म्हणजे या उपोषणाला हेच म्हणता येईल की आता आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलात तर आता जे रुग्ण तिथे जातात त्यांच्यावर व्यवस्थित उपचार होतात आणि आता तिथं समाधानकारक काम चालू आहे. आता तिथं प्रभारी म्हणून अडकमोल डॉक्टर आहेत आणि त्यांचं आता काम व्यवस्थित चालू आहे. मला अपेक्षा आहे की इथे आता रुग्णांना कायमच्या चांगल्या सुविधा आणि उपचार होतील. त्यामुळे मी आज उपोषण स्थगित करण्याचा शब्द दिलेला आहे. परंतु जोपर्यंत या विजय म्हसकर यांची बदली होत नाही, त्यांच्या निलंबनाची कारवाई करत नाही आणि योग्य प्रकारे चौकशी करून यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. जर मला वाटलं या चौकशी अधिकारी कुठंतरी पलवाट शोधत आहेत किंवा त्यांना पाठीशी घालतायत असं जर आढळलं तर हे उपोषण या उपजिल्हा रुग्णालयाच्या विरुद्ध स्थगित आहे ते आम्ही पुन्हा सुरू करू. त्यानंतर नगर परिषदेच्या बाबतीमध्ये आपण तिथे पण 1 ते 12 मागण्या आपण केल्या होत्या. परंतु त्याच्यामध्ये आम्ही एक प्रमुख मागणी म्हणजे की कमिटी नसताना मी स्पष्टच केलं होतं की मी कमिटीच्या विरुद्ध नाही, कमिटी आता आले. परंतु 2 वर्षे प्रशासक म्हणून ह्या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण यांचा गलतान आणि भोंगल कारभार त्या आपण जर पाहायचं असेल तर आपण त्या नाट्यगृहामध्ये जाऊ शकता, बघू शकता. तिथे दरवाजे पडलेत, भिंती पडल्यात आणि त्या वास्तूवर वेली गेल्यात. परंतु त्यांनी आमच्या उपोषणाची दखल घेतलेली नव्हती. आता ते 3 दिवसानंतर ही दखल घेतलेली आहे आणि ह्या नगर परिषदेचे जे आता नवनिर्वाचित उपनगराचे संतोषजी पाटील आहेत यांचा ह्या नगर परिषदेच्या उपोषणाला आणि उपोषणाची त्याचे जे प्रयत्न आहेत त्याच्यामुळं आपल्या या मागण्या आज बऱ्याचपैकी यांनी मान्य केल्या. त्यानंतर आपले कोठारी सर आहेत
कोठारे सरांचा तर मी कर्जत तालुक्याच्या वतीने खरोखर अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो का ते आज 3 दिवस इथे येत आहेत आणि आम्हाला पाठिंबा देतात आणि आमच्यासाठी ते इथे येऊन बसत आहेत, आम्हाला पाठिंबा देत आहेत. खरोखर त्यांचं कौतुक करा थोडं कमीच आहे. आता ह्या नगर परिषद बाबतीमध्ये रस्त्यामध्ये जे खड्डे पडलेत ते भरण्याचं काम आता ते करणार आहेत. त्यानंतर शौचालयासाठी जी स्वच्छता होत नव्हती ती पण आता त्यांचे ते मुख्य अधिकारी जे त्या आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे. आणि आता येत्या गुरुवारी आम्ही सर्व कमिटी म्हणजे नगरसेवक, उपनगराधीश आणि ते संबंधित अधिकारी पाहणी करणार आहोत आणि नगर परिषदेत ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांना दाखवणार आहोत आणि त्या समस्या ते सोडणार आहेत. त्याच्यामुळं नगर परिषद आणि उपविभागीय वैद्यकीय अधीक्षक यांनी ज्या आमच्या मागण्या मान्य केल्यात तरीसुद्धा ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही हे उपोषण आज आम्ही स्थगित केले ते कोणत्याही क्षणी आम्ही पुन्हा सुरू करू असं मी नगर परिषदेला सांगितलेलं आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाला सांगितलं आहे. त्यामुळे मी या उपोषणाला आज या उपोषणाला स्थगित करत आहोत. आणि या उपोषणाला ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे मी सर्वांची नावं घेऊ इच्छित नाही किंवा घेऊ शकत नाही, परंतु खरोखर ज्यांनी मला पाठिंबा दिला आहे त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी मला असाच पाठिंबा द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.